ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये, बंधम मोक्षम च या व्यक्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी, तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बांधे भरवंसा, मोक्ष ठेविला ऐसा जोडेल येथ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमावली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कलशाध्यायाचं अर्थात 18व्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत. आतापर्यंत आपण 3 गुणांच्यानुसार 3 प्रकारचं ज्ञान, 3 प्रकारचं कर्म आणि 3 प्रकारच्या कर्त्याचा विचार केलेला आहे. 29व्या श्लोकामध्ये परमात्मा अनेक वृत्तीने संपन्न असणाऱ्या बुद्धीचे सुद्धा 3 प्रकार होतात ते सांगण्याची प्रतिज्ञा करत आहेत. आणि त्याच बुद्धीची एक धारणा शक्ती किंवा ज्याला धृती असं म्हणतात त्याचेही 3 प्रकार होतात. तोही परमात्मा पहिल्यांदा विषय सांगणार आहे. मग आता बुद्धी आणि धृती या दोघांचा 3 प्रकाराने संपूर्णतया आणि वेगळेपणाने विचार प्रतिपादन करायचा आहे. तो सुरुवातीला बुद्धीच्या भेदाचं स्पष्टीकरण करतात. त्याचं कारण असं आहे की या संसाराला प्राप्त होणारे मार्ग 3 प्रकारचे आहेत. तरी उत्तम मध्यम निकृष्टा, संसाराशिका सुबटा, प्राणिया येत्या वाटा तिन्या हाती. उत्तम मध्यम आणि निकृष्ट असे 3 प्रकारचे संसाराला येण्याचे मार्ग प्रसिद्ध आहे. त्यापैकी आपल्या वाट्याला आलेलं जे करणीय विहित कर्म आहे ते केल्यानंतर जीवाचा परमात्म्याशी किंवा मोक्षाशी संबंध प्राप्त होतो. जर आपण काम्य कर्म केलं तर संसाराची प्राप्ती आहे आणि निषिद्ध कर्म केलं की भयाची प्राप्ती आहे. हे 3 मार्ग पाहिल्यानंतर जर हे मार्ग कर्मानेच प्राप्त होतात, करणीय तरी कर्मच आहे, काम्य तरी कर्मच आहे आणि निषिद्ध तरी कर्मच आहे. मग जर 3 कर्माने 3 प्रकारचे फल प्राप्त होत असेल तर या तिघापैकी आपण कोणाची निवड करावी. ज्याला निवड करता येते त्याला बुद्धी असं म्हणतात. 13व्या अध्यायामध्ये या बुद्धीचं स्पष्टीकरण केलं आहे बघा. बुद्धिरव्यक्तमे वच असं म्हणून ज्याला साने थोर भुजे, जिया दिठी विशो पारखी जे विशो जीवे, ज्याला अधम आणि उत्तम कळतं, ज्याला लहान थोरही समजतं आणि जिच्या नजरेतून जीव विषयाची निवड करतो त्याला बुद्धी असं, त्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. ती बुद्धी अनेक वृत्तीने संपन्न आहे. आपण काल विचार असा केला ज्यामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती समाविष्ट असतात तिला बुद्धी असं म्हणतात. आणि त्या बुद्धीपैकी आपण एक वृत्ती बाजूला काढली की त्याला धृती असं म्हणतात. म्हणजे धृती 1 अंशाची आहे किंवा ज्ञान 1 अंशाचं आहे, पण बुद्धी मात्र अनेक प्रकारच्या वृत्तीने संपन्न आहे. त्यापैकी सात्विक बुद्धीचं लक्षण परमात्म्याने प्रस्तुत 30व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ज्या बुद्धीला कर्ममार्गातली प्रवृत्ती आणि मोक्ष मार्गाच्या संबंधाने निवृत्ती कळते, ज्या बुद्धीला आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं आणि विहित कर्म करावं, निषिद्ध कर्माचा परित्याग करावा, कार्य आणि अकार्यही कळतं, त्यानंतर ज्या बुद्धीला गर्भवासाचं भय हेही कळतं आणि गर्भवासाच्या दुःखाचा अभाव कशामुळे होईल अशी अभयाची भावनाही कळते, त्याचप्रमाणे मी करता आहे, या कर्मापासून मला हे फळ मिळणार आहे असं अज्ञानजनित कर्तृत्व अभिमानाचा अभिनिवेश त्याला बंध असं म्हणतात. तो बंधही ज्या बुद्धीला कळतो आणि त्या बंधाची निवृत्ती होईल याकरता ज्ञानाच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती करून अज्ञान कार्याचीही निवृत्ती जी करते, अशा प्रकारचा मोक्ष ज्या बुद्धीला कळतो त्या बुद्धीला सात्विक बुद्धी असं म्हणतात. असा या श्लोकाचा भाव आहे. मग आता संसाराला येण्यासाठी जर 3 मार्ग प्रसिद्ध असेल तर त्या आणि तेही मार्ग जर कर्मानेच मिळत असेल तर मग काय करावं. म्हणून तो साधक
आपल्या बुद्धीच्याद्वारे विचार करतो, जे अधिकाराला मान्य झालेलं आहे, शास्त्राच्या विधीनं आपल्या वाट्याला आलेलं आहे, अशा प्रकारचं काम्य कर्म टाकून द्यावं, निषिद्ध कर्माचा परित्याग करावा, फक्त करणीय विहित कर्म किंवा नित्य कर्म तेच आपण अनुष्ठान करावं, पण त्यातून अन्य फलाची मात्र अपेक्षा करू नये. कर्माच्या फलाची अपेक्षा एकच असावी की यातून मला आत्मप्राप्ती नावाचं फळ सहज प्राप्त होईल, यासाठी तो कर्माचं सेवन करतो. आणि एवढं जर त्याने कर्म केलं तर जन्माचं त्याच्या पाठीमागे लागलेलं भय किंवा उपलक्षणाने मृत्यूचं असणारं भय ते कर्माच्याद्वारेच परित्याग केलं जातं. मोक्ष नावाचं फल त्याला सुगम होतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या निश्चयाने जो करी अर्थात कर्म करतो तो साधक चांगल्या लक्षणाने संपन्न आहे. संसाराच्या भयाचा त्याने परित्याग केलेला आहे. आपण काल विचार केला, संसाराच्या भीतीला त्याने टाकलेलं नाही, संसाराच्या भीतीनेच त्याला टाकलेलं आहे. संसार भये सांडिला आणि करणीयत्वे आला मुमुक्षु भागा, मोक्षाच्या लक्षणाला तो प्राप्त झालेला आहे. इथपर्यंत आपण विचार केला. आता 703 क्रमांकाचे ओवी तिथपासून पुढे विचार करायचा आहे. तेथ जे बुद्धी ऐसा बळिया बादे भरवसा, मोक्ष ठेवेला ऐसा जोडेल येथ, म्हणून निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी किना. तेथ म्हणजेच काय, नित्य कर्म करण्याच्या विषयी जे बुद्धी ऐसा बळिया भरवसा बांधे, जी बुद्धी अशा प्रकारचा दृढ निश्चय करते. बळिया म्हणजे दृढ, भरवसा म्हणजे निश्चय. कारण जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही तोपर्यंत कर्म करण्याविषयी आपली प्रवृत्तीच होत नाही. म्हणून अगोदर बुद्धीचा निश्चय असावा. कोणत्याही कार्यामध्ये जर बुद्धीचा निश्चय चांगला असेल तर ते कर्म अगोदरच आपल्याला सुगम होऊन जातं. पण जर बुद्धी त्यामध्ये प्रामाणिक नसेल आणि कर्म जरी चांगलं असेल तर ते मात्र मनुष्याला करावंसं वाटत नाही. हा स्वाभाविक त्याचा नियम आहे. म्हणून जर माझ्या जीवनामध्ये मोक्षसिद्धी मला सुगम होत असेल, जन्माची भीती जी भयानक आहे ती जर परित्याग केली जात असेल, तर आपण नित्य कर्मच करावं. या संबंधाने जे बुद्धी ऐसा अशा प्रकारचा बळिया भरवसा बांधे, बलवान म्हणजे दृढ निश्चय धारण करते. कारण जर आत्मप्राप्ती हे उद्दिष्ट ठेवून जर त्याने विहित कर्माचं अनुष्ठान केलं तर ज्ञानोबा म्हणता, येथ मोक्ष ठेविला ऐसा जोडेल. जणू मोक्ष हा त्याच्याकरता राखून ठेवलेलाच आहे किंवा त्याच्या नावाने तो जमा झालेलाच आहे. असाच मोक्ष त्याला प्राप्त होईल, यामध्ये संशय करण्याचं काही कारण नाही. सगळ्या जीवाची प्रवृत्ती मोक्षप्राप्ती करता आहे. जर आपण कोणत्याही जीवाला विचारलं तर त्याच्या जीवनातल्या दोनच प्रकारच्या अपेक्षा असतात. एकतर मला असं सुख मिळावं की ज्या समान सुख कोणतं नाही किंवा ज्यापेक्षा अधिकही कोणतं सुख नाही, ज्यालाच आपण परमानंदाची प्राप्ती असं म्हणतो. आणि दुःख एकदा निवृत्त झालं की परत परत आपल्या जीवनामध्ये दुःखाचा अनुभवच येऊ नये, म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, ही सर्व जीवाची अगदी मनामध्ये निहित असलेली अपेक्षा आहे. आणि मग या अपेक्षेकरता सगळेजण आपल्या सामर्थ्यानुसार प्रयत्न करतात, पण सर्वांना हा अनुभव येईलच असं मात्र काही सांगता येत नाही. त्याचं कारणच असं आहे, संसाराच्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला शास्त्राने निश्चित उपाय सांगितलेला आहे, ब्रह्मज्ञान. जोपर्यंत ब्रह्मज्ञान संपादन केलं जात नाही तोपर्यंत बाकीच्या कोणत्याही प्रयत्नाने दुःखाची निवृत्ती किंवा आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. शास्त्रकाराने असं म्हटलं आहे की एक उपाय केला तर त्याला ब्रह्मज्ञाना वाचून सुद्धा आनंद मिळू शकतो. काय करायचं म्हणे, जेव्हा हा मनुष्य सगळ्या पृथ्वीला चर्माने वेष्टन करेल, चर्मवद आकाशम वेष्टईशन्ति मानवाहा, जर त्याने आकाशाला किंवा पृथ्वीला सगळ्या पृथ्वीला चर्माचं आवरण घातलं तर तो ज्ञानप्राप्तीच्या अभावीसुद्धा दुःखाला निवृत्त करू शकतो. हे खरं आहे का? संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी मनुष्य पृथ्वीला आच्छादन करू शकत नाही,
याचा अर्थ असा होतो की ज्ञानप्राप्ती वाचून दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. म्हणून येथे जरी कर्माचं प्रतिपादन केलं असेल तर त्या कर्माने मोक्ष मिळेल, पण तो साक्षात मिळणार नाही, परंपरेनं मिळेल. निष्काम कर्माने चित्तशुद्धी, वैराग्याचा लाभ, ईश्वराचा प्रसाद, श्रीगुरूंची प्राप्ती आणि मग ईश्वराच्या किंवा श्रीगुरूंच्या मुखारविंदातून येणाऱ्या महावाक्यादिकांचा उपदेश प्राप्त झाला की मग ब्रह्मज्ञानाने त्याला मोक्ष प्राप्त होईल. पण हे मात्र निश्चित आहे की याचा पहिला प्रारंभ हा कर्मच आहे. आणि म्हणून ती बुद्धी बलवान किंवा दृढ असा निश्चय करते की मी जर आत्मप्राप्ती नावाचं फळ उद्दिष्ट ठेवून जर कर्माचं अनुष्ठान केलं तर मला मोक्ष मात्र राखून ठेवलेलाच आहे, अशा प्रकारे मिळेल, यामध्ये काही संशय करण्याचं कारण नाही. म्हणून तो साधक कर्म करताना दिसतो, पण वास्तविक मात्र तो प्रवृत्ती मार्गातला नाही, निवृत्ती मार्गाचं अनुष्ठान करणाराच आहे. कारण कर्म हे प्रवृत्ती मार्गातलं आहे, पण त्याचा उद्देश जर चांगला असेल तर ते प्रवृत्ती नाही, त्याची निवृत्तीच आहे. म्हणून जर मनुष्य, ते आपण चैतन्य महाराजांचं एक वाक्य सांगितलं बघा, शुद्ध बुद्धीने केलेला व्यवहार हाच परमार्थ आहे आणि अशुद्ध बुद्धीने केलेला परमार्थ हाच प्रपंच आहे, असं आहे की नाही. म्हणून इथे बघा तीच ओवी आहे, तसाच भाव आहे. मनोनी निवृत्तीची मांडली सोनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी द्यावी केना. म्हणून प्रवृत्ती तळी सोनी, अन्वय असा होईल, प्रवृत्तीला पायाखाली घालून तळी सोनी, म्हणजेच पायाखाली प्रवृत्ती घातलेली आहे आणि त्याच्यावरती निवृत्तीची मांडली, निवृत्ती मार्गाचीच मांडणी झाली आहे, ज्यातून इहलोकातले किंवा परलोकातले भोग मिळतात, यासाठी प्रयत्न करणं त्या कर्ममार्गाला प्रवृत्ती असं म्हणतात. आणि मोक्षप्राप्तीसाठी विवेक वैराग्यादी साधनं यांचा आपण समन्वय किंवा संचय करणं याला निवृत्ती मार्ग असं म्हणतात. तो कर्माचं अनुष्ठान करतो आहे, पण त्याने कर्माचं अनुष्ठान करताना प्रवृत्ती मार्गाला पायाखाली घातलेला आहे. म्हणजे तो कर्माचं अनुष्ठान करतो आहे, पण त्या प्रवृत्तीच्या नियमाने मात्र निवृत्ती मार्गाची त्याने मांडणी केली आहे. आणि म्हणून असं कोण आहे तर विहित कर्म आहे, म्हणून त्या कर्मामध्ये तो बुडी मारतो. ये कर्मी बुडकुळी द्यावी केना, या कर्मामध्ये जो निश्चयाने बुडी मारतो, निमग्न होतो, अर्थात त्या कर्माचं अनुष्ठान करण्यासाठी प्रवृत्त होतो, असा तो कर्मामध्ये प्रवृत्त होतो न होतोच, तो काय घडतं हे सांगण्यासाठी ज्ञानोबा आहे. आता दृष्टांताची योजना करता. कर्माचं अनुष्ठान तो करतो आहे, पण फलाचा संबंध मात्र कसा मिळतो, प्रवृत्ती तळाला घालून निवृत्तीची त्यांनी मांडणी केली आहे, धारणा केली आहे. आणि या कर्मामध्ये जेव्हा त्याने बुडी दिली ना दिली, तो काय होतो हा प्रकार लक्षात येण्याच्या अगोदर पहिल्यांदा दृष्टांत सांगता. दृष्टांत असा आहे, तृषार्ता उदकी जिने का पुरी पडेल या पवने, अंधकुपी गती किरणे सूर्याचेनी, नाना पथ्येसी औषध लाहे, तरी रोगे दाटलाही जी, का मीना जिवाळा होई जळाचा जरी, तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, तैसे कर्मी ये वर्तता जोडीचे मोक्ष. या कर्मामध्ये तो वर्तन करण्याकरता प्रवृत्त झाला की मोक्ष त्याला मिळतोच, हे सांगण्यासाठी या दृष्टांताची योजना आहे. तो कर्मामध्ये बुडी मारतो आहे. जसा एखादा व्यक्ती जर तो चांगल्या प्रकारे पोहणार असेल आणि जर त्याने पाण्यात बुडी मारली तर त्याला मरण्याची भीती राहत नाही. याचा अर्थ तो काय झाला, परिपूर्ण रीतीने त्या पाण्याशी एकरूप झाला. तसा हा सुद्धा साधक कर्मामध्ये बुडी मारतो, म्हणजेच काय, कर्म करण्याविषयी आळस करत नाही. तो प्रामाणिकपणाने कर्माचं अनुष्ठान करण्यासाठी प्रवृत्त होतो. असा प्रवृत्त झाला तर त्याला अन्यथा फळ मिळत नाही, हे सांगण्यासाठी ज्ञानोबा आहे दृष्टांताची योजना बघा कशी करता. तो करतो आहे कर्माचं अनुष्ठान, त्याला कर्मामुळे अगाकर्मे जे वरावे, तै ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका, या एका देहाला त्याला यावं लागत नाही. अनुष्ठान कर्माचं आहे, पण मोक्ष नावाचं फळ त्याला मिळतं कसं, म्हणजे अन्यथा लाभ होत नाही.
किंवा चुकीचं फलही त्याला मिळत नाही, हे सांगण्यासाठी उदाहरण असं आहे, एखाद्या व्यक्तीला तहान लागावी, प्रचंड तहान लागली तर तेव्हा अन्नाचा उपयोग होत नाही, प्रचंड तहान लागली तर चहाचा सुद्धा उपयोग होत नाही. जर तहान लागली तर त्याला एकमेव उपाय आहे फक्त पाण्याचा. म्हणून तृषार्ता, तृषेने जो आर्त झाला, पिडेला प्राप्त झाला, जर त्याला पाणी मिळालं तर उदके जिने, तर त्याचं आयुष्य जगतं. यामध्ये काही अन्यथा आहे का? नाही. जर पाणी कमी पडलं, त्याला हल्लीच्या काळामध्ये डिहायड्रेशन असं म्हणतात, जर ते कमी पडलं तर मग मात्र विपरीत परिणाम होऊ शकतो. पण पाणी जर मिळालं तर तृषार्त असणाऱ्या व्यक्तीला जगणं प्राप्त आहे, त्याला अनिष्ट प्रसंग मिळत नाही. दुसरं उदाहरण देता, का पुरी पडलिया पोहणे, एखादा व्यक्ती पुरामध्ये सापडलेला आहे आणि तेवढ्यात त्याला पोहणं प्राप्त झालं तर त्याला पुरामध्ये मरण्याची शक्यता नाही. एकतर ज्या पाण्यामध्ये आपला परिचय नाही त्या पाण्यामध्ये मनुष्याने उडीच मारू नये, जर मारली तर मग घात होण्याची मात्र शक्यता आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, एखाद्या पाण्याचा आपल्याला वरचा भाग दिसतो पण आत असणारे अणुकुचीदार पाषाण दिसत नाही, आणि अशा अपरिचित पाण्यामध्ये जर उडी मारली तर परिणाम असा होतो की त्याच्या अंगाला छिद्रही पडू शकतं, किंवा जर घात झाला मर्मस्थानावर तर तो मरूही शकतो. अपरिचित पाण्यामध्ये उडी मारू नये. किंवा जर आपल्याला पोहता येत नसेल तर एखाद्या पोहणाऱ्या व्यक्तीची संगती करावी. हे गावाकडे शेततळे असतात ना, तर त्या शेततळ्यामध्ये ते प्लास्टिकचं एक कापड टाकलेलं असतं बघा, आणि ते फार जाड असतं, पण त्याच्यामध्ये मात्र चढण्याकरता एक दोर असतो, उतरण्याकरता चढण्यासाठी. जर दोर हातात नाही लागला आणि किती पट्टीचा पोहणार असेल आणि जर तो वरती येण्याचा प्रयत्न करू लागला की तो घसरून पुन्हा खालीच पडतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्या जसं गाडीच्या चाकाला ते म्हणतो ना आपण ग्रिप मिळावा लागतो, तसं त्याला पायाला काही आधारच मिळत नाही. म्हणून एखादा व्यक्ती असाच जर पुरामध्ये पडला तर त्याला जर पोहणं प्राप्त झालं तर तो वाचू शकतो, त्याला बिकट प्रसंग प्राप्त होऊ शकत नाही. तिसरं उदाहरण, अंधकूपी गती किरणे सूर्याचेनी, एखादा व्यक्ती विहिरीमध्ये पडलेला आहे, कल्पनाकार अरण्य आहे, ज्या अरण्यामध्ये कोणताही मनुष्य राहत नाही, आणि त्या अरण्याच्या एका भागामध्ये अशी विहीर आहे की ज्या विहिरीच्या तोंडावर तया तोंडी काठी वडे, आत नुसती हाडी, ज्ञानोबा म्हणतात बघा, मेलेले जनावर त्या विहिरीमध्ये टाकलेले आहे. त्यामुळे दुर्गंधी प्राप्त झाली त्या पाण्याला, त्यावर कोणी स्वच्छता करत नाही, म्हणून त्या विहिरीच्या पृष्ठभागावर सगळे असणारे काटेरी झाडं पसरलेले आहे. याचा अर्थ अंधारच आहे. आणि चुकून एखादा व्यक्ती त्या विहिरीमध्ये पडला तर त्याला बाहेरचं काही दिसत नाही, आतमध्ये अंधार आहे. आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये कल्पना करा, जर योगायोगाने त्याला किरण मिळालं, म्हणजे एखाद्या बॅटरीचा उजाड नाही घेतला ज्ञानोबाऱ्याने, सूर्याचेनी किरणे असं म्हटलं आहे. सूर्याच्या किरणाचा प्रकाश जर मिळाला तर अंधकूपी, अंधकाराच्या कूप म्हणजे विहिरीमध्ये, तर त्याला चांगली गती प्राप्त होते, तो त्या प्रकाशाने वरती येऊ शकतो. म्हणजे तहान लागली आणि पाणी मिळालं तर जगणं ठरलेलं आहे. पुरामध्ये पडला आणि पोहणं मिळालं तर वाचण्याची शक्यता आहे. आणि अंधाऱ्या विहिरीमध्ये सूर्याच्या किरणाचा जर प्रकाश मिळाला तर त्याला चालण्याची गती सहज प्राप्त होऊ शकते, तो बुडू शकत नाही. आणखीन एक उदाहरण देतात, नाना पथ्येशी औषधाला आहे तरी रोगे दाटलाही जी, एखादा व्यक्ती असा आहे की त्याला पथ्यही करायला मिळालं आणि पथ्यासहित त्याला औषधही मिळालं, रोग जायचा असेल आणि रोग जर भयंकरही असेल, ज्ञानोबा रोगे दाटलाही, जर त्याचा रोग भयंकर व्यापलेला आहे, रोगाचं असं असतं जर ते पहिल्या टप्प्यात असेल, असं म्हणतात ना की कर्करोग जो आहे जर तो पहिल्या टप्प्यामध्ये ओळखू जर आला तर त्याच्यावर उपचार करता येतो, पण जर तो क्षमतेच्या बाहेर गेला तर मग मात्र वाचण्याची शक्यता राहत नाही. तो रोग त्या शरीराला खाऊन टाकतो. मनुष्याने रोग शिल्लक ठेवू नये, घरामध्ये अग्नी शिल्लक ठेवू नये आणि कोणाचं कर्जही शिल्लक ठेवू नये. रोग म्हणजे शत्रूच आहे ना, शत्रूला शिल्लक ठेवलं की ते पुन्हा पुन्हा वाढतात. जर अग्नी घरामध्ये शिल्लक ठेवला की तो भडकतो आणि कर्ज थोडं थोडं ठेवलं की ते वाढत जातं. ते कर्ज काढताना बरं वाटतं बरं.
मनुष्य असं गृहीत धरतो की 2-3 महिन्यांनी मला असा फायदा होईल, 4-5 महिन्यांनी मित्र मला उधार देतील आणि मग तो कर्ज घेतो ह्या विश्वासावर. पण नेमकं असं होतं, ज्या मित्राकडून आपल्याला उधारी घ्यायची आहे त्यांनाच बिचाऱ्यांना अडचणी येतात किंवा ज्या परिस्थितीला आपण गृहीत धरलं ती परिस्थिती बदलून जाते आणि मग कर्ज वाढत जातं. बऱ्याच लोकांनी त्या महामारी येण्याच्या अगोदर 4 चाकी वाहन विकत घेतले होते किंवा आता भविष्य काळामध्ये काही रेलचेल होणारच आहे आणि मग ते आपण फेडून टाकू हप्ते वगैरे. परिस्थिती बदलली की नाही, म्हणून कर्ज घेताना बरं वाटतं, पण जर ते फेडता नाही आलं तर मग मात्र शत्रुशेष आहे, ऋणशेष आहे, हे शिल्लक कधी ठेवू नये. तसा रोग आहे, रोग कधी शिल्लक ठेवू नये, तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढू शकतो. असा रोग जास्त प्रमाणामध्ये व्यापला तर त्याला 2च पर्याय आहे. एक, त्याने औषध चांगलं घ्यावं आणि दुसरं पथ्य चांगलं पाळावं. जे औषध आपलं रोगामध्ये जे पदार्थ चालतात ना त्याला पथ्य म्हणतात आणि जे चालत नाही त्याला अपथ्य असं म्हणतात. आता लोकव्यवहारामध्ये अपथ्याला पथ्य म्हणून शब्द वापरतात. जर दवाखान्यामध्ये गेले तर डॉक्टरांना सांगतात आम्हाला काय काय खायचं नाही ते सांगा, म्हणजे पथ्य सांगा. अरे पथ्यामध्ये काय घ्यायचं ते सांगायचं असतं आणि अपथ्यामध्ये जे घ्यायचं नाही ते सांगायचं असतं, असं त्याचा अर्थ. म्हणजे एखादा व्यक्ती पथ्य नियम पाळत असेल आणि त्याबरोबर औषध घेत असेल तरी रोगे दाटलाही जी, जरी रोगाने व्यापला असला तरी तो वाचतो का. अथवा मीना जिवाळा होये जळाचा जरी, एखादा मासा आहे आणि जर त्याला जळाचा म्हणजे पाण्याचा ओलावा प्राप्त झाला तर काय होईल, जिये, तो जगतो. बघा, हे 5 प्रकारचे उदाहरणं दिले. म्हणजे या सगळ्या उदाहरणामध्ये जर एका गोष्टीचा लाभ प्राप्त झाला तर ते सगळे इष्ट फळाला प्राप्त होतात, त्यांना अनिष्ट काही भोगावं लागत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे तरी तयाच्या जीविता नाही जेवी अन्यथा, या सगळ्या प्राणीमात्रांच्या आयुष्याला ज्याप्रमाणे अन्यथा कोणताही अनिष्ट लाभ प्राप्त होऊ शकत नाही, हे झाले उदाहरणं. तैसे कर्मी ये वर्तता, जर तो या विहित कर्मामध्ये वर्तन करू लागला, प्रवृत्त जर झाला तर ज्ञानोबांचा चकारात्मक शब्द आहे बघा, मोक्ष जोडे असा नाही, मोक्ष जोडेची, त्याला मोक्ष प्राप्त होणारच, यामध्ये काही अन्यथा नाही. पण ते कोणतं कर्म आहे, ते करणीय नित्य कर्म आहे. बघा 99 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितलं ना, ते एकच येतं भले नित्य कर्म, ते नित्य कर्मच आपल्याला अंततो गत्वा परंपरेनं मोक्ष प्राप्त करून देणारं ठरेल, यामध्ये अन्यथा नाही. असा त्याच्या बुद्धीचा निश्चय असतो. हे करणीयाची आकडे जे ज्ञान आती चोखडे आणि अकरणीय पुढे ऐसे जाणं. आता त्याचे 2 प्रकारचे निश्चय आहे. करणीय कर्म केलं की मोक्ष प्राप्त होईल आणि जर अकरणीय कर्म केलं तर त्याचा काय निश्चय आहे तो पुढे सांगणार आहे. अर्ध्या ओळीमध्ये करणीयाची आकडे, कडे म्हणजे बाजूला, जे करणीय कर्म आहे त्याच्या बाजूला त्याचा असा निश्चय आहे की आपल्याला मोक्ष निश्चित प्राप्त होईल. जे ज्ञान आती चोखडे, चोखडे म्हणजे शुद्ध आणि आती म्हणजे आहे, हे ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये आहे की करणीय कर्मात आपल्याला मोक्ष प्राप्त होणार, आपली दुर्गती मात्र होणार नाही. आणि अकरणीय कर्माच्या बाबतीमध्ये काय निश्चय आहे ते पुढे सांगतात. आणि अकरणीय पुढे ऐसे जाणं, पुढे म्हणजे स्पष्ट, जे अकरणीय कर्म आहे शास्त्राने आपल्याला करू नका म्हणून ते सांगितलं, त्याला अकरणीय कर्म असं म्हणतात. त्या अकरणीय कर्माला सुद्धा फल मिळतं, पण इष्ट नाही, अनिष्ट फळ मिळतं. आणि त्या बाबतीत त्याचा अशा प्रकारचा निश्चय आहे. कसा तो पुढच्या ओळीमध्ये सांगतात. जी तिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे आंबोखे पडिले जया, तिये कर्मे अकारी जन्म मरण भयी प्रवृत्ती पळवी पायी मा गेलीची. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे बघा. जी तिये काम्यादिके, ज्यामध्ये काम्यकर्म सुरुवातीला आहे. काम्य सुरुवातीला आहे म्हणजे दुसरं कोणतं कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे. कारण कर्माचे 2च प्रकार होतात ना, विहित कर्म, निषिद्ध कर्म. विहित कर्मात 4 प्रकार, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि
प्रायश्चित्त कर्म. चुकून निषिद्ध कर्म केलं तर शुद्धता होण्यासाठी प्रायश्चित्त कर्म करावं. विशिष्ट फलाकरता जे केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. आणि जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते दररोज करणं नित्य कर्म, त्याला निमित्त मिळालं तर नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म नित्य कर्मापेक्षा वेगळं नाही बरं. नित्य कर्मालाच नैमित्तिक नाव प्राप्त होतं. 2 कर्माचा समावेश एका कर्मामध्ये होतो. चुकून निषिद्ध कर्म झालं तर प्रायश्चित्त करायचं काम नाही, निषिद्ध कर्म करत नाही. फक्त राहिलं कर्म काम्य, विशिष्ट फलप्राप्तीकरता जे केलं जातं त्याला काम्य कर्म असं म्हणतात. मग काम्य कर्माने स्वर्ग मिळू शकतो आणि साधकाला त्याची गरज नाही. निषिद्ध कर्माने नरक मिळतो, साधक तेही कर्म करत नाही. पण मग काम्यादिके, काम्य कर्म ज्याच्यामध्ये आदी आहे असं बाकीचं कोणतं कर्म? निषिद्ध कर्म. आणि ते सुद्धा स्वैराचारात प्रवृत्त झालेला जीव हे कर्म करू शकतो बरं. का? जर त्याची बुद्धी त्याला सहाय्य करत नसेल तर. पण इथं बुद्धी मात्र सावध आहे. तो विचार करतो ती काम्यादिक कर्म कशी आहे? मोक्षदायक नाही बघा, संसार भयदायकी. नित्यकर्म कसं आहे? जे आपल्याला मोक्ष ठेवेला ऐसा जोडेला येतं, ते मोक्ष प्रदान करणारी आहे. पण काम्यादिक कर्म मात्र जन्म आणि मरणाला म्हणतात संसार. या संसाराची भय भीती दान करणारी आहेत. किंबहुना अकृत्यपणाचे अंबुखे पडिले जया. ज्याच्यावर त्या कर्मावर अकृत्य हे कर्म करूच नये अशा अकृत्यपणाचा अंबुखा म्हणजे शिंतोडा. आंबू म्हणजे पाणी आणि अकृत्यपणाचा शिंतोडा ज्यावर पडलेला आहे त्या कर्माला स्पर्श करायचा नाही बघा. व्यवहारामध्ये असं असतं, जर आपण यज्ञ वगैरे कर्म करत असेल की नाही, जर त्याला चुकीच्या व्यक्तीचा स्पर्श झाला ना तर ते द्रव्य शुद्धी चालत नाही बघा. कधीकधी एखादा व्यक्ती बघा जर सोहळ्यामध्ये असेल किंवा साधनेमध्ये असेल आणि एखाद्या व्यक्तीने स्नान केलं नाही आणि स्नान न करताच काही जर पदार्थ आणून दिले, आता स्नान न करणं हे अपवित्रपणाचं लक्षण आहे की नाही? मग अपवित्र व्यक्तीच्या हाताचा स्पर्श जर एखाद्या पदार्थाला झाला तर साधना संपन्न असणारा व्यक्ती त्या पदार्थाला स्पर्श नाही करत, त्या पदार्थाला घेतसुद्धा नाही तो. का? कारण अपवित्रपणाचा स्पर्श त्याच्यावर लागलेला आहे. तसं अकृत्यपणाचा शिंतोडा ज्या कर्मावर पडलेला आहे त्या कर्माला तो स्पर्शसुद्धा करत नाही. त्या कर्माचं अनुष्ठान तर बाजूलाच राहिलं. ती कर्मी अकारी, त्या कर्माच्या बाबतीमध्ये तो अकार्यकारी असतो. म्हणजे काय? ते कर्म करतच नाही. का बरं? जन्म मरण सभयी, जन्म आणि मरणाचं भय उत्पन्न करणारे ते कर्म आहे. कारण कर्माचा नियम असा आहे, ना भुक्तम क्षीयते कर्म. जर आपण कल्पकोट्यावधी कालावधी जरी गेला तर कर्म केलेलं भोगल्याशिवाय संपत नाही. आणि जे वाईट कर्म केलं त्याचंही आपल्याला वाईटच फळ भोगावं लागेल. वाईट फळ कोणतं आहे? जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणाला प्राप्त होणं. अशी जन्म आणि मरण देणारी, संसाराची भीती उत्पन्न करणारी अशी जी कर्म साधकाला जे करणीय नाही, अकार्यी आहे किंवा अकरणीय आहे, त्या बाबतीमध्ये त्याच्या अंतकरणाची प्रवृत्ती मागीलीची पायी पळवी. तो मागच्याच पावलाने आपली प्रवृत्ती पलायन करायला भाग पाडतो. म्हणजे त्याची प्रवृत्ती त्या कर्मामध्ये पुढं पाऊलच टाकत नाही. उदाहरण आपलं सगळ्यांना माहिती आहे. जर एखादा ते आपल्याला सगळ्या कायमच आपण ते उदाहरण ऐकत असतो, आपल्या अनुभवाचं उदाहरण आहे. आपण जर एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर कीर्तन ऐकल्याची आपली अपेक्षा असते की नाही, पण माणसं अंदाजा घेतात अगोदर, विनाकारण आपला वेळ जाऊ नये. तिथं गेल्यानंतर अगदी मंडपाच्या एका कोपऱ्यातून तो पाहतो आणि जर त्याच्या परिचित वक्ता नसेल तर प्रवृत्ती पळवी पायी मागीलीची. तो मागच्याच पावलाने त्या मंडपातून, त्या स्थानातून मागे फिरतो की नाही, तो पुढं पाऊलही टाकत नाही. आणि जर याच्या उलट त्याचा वक्ता परिचयाचा असेल तर तो, जर त्याला जागाही नसेल बसायला तर उभं राहून सगळं कीर्तन तो ऐकतो एका कोपऱ्यामध्ये. जसं की आता राऊत बाबांचे कीर्तन असतात ना आपल्या घासवाली धर्मशाळेमध्ये, मग तिथं जागा नसते तर बरेच माणसं त्या विहिरीजवळ उभं राहतात आणि तिथून सगळे कीर्तन ऐकतात. का? आवडीचा विषय आहे. आणि जर एखादा वक्ता त्या साधकाच्या परिचयाचा नसेल किंवा जर त्याला ते व्याख्यान आवडत नसेल
आणि मंडपात बसायला गादी जरी असेल तरी पण प्रवृत्ती पळवी पायी मागेलीची, तर तो मागच्याच पावलाने जसा माघारी फिरतो तसा हा साधक या जन्ममरणदायक असणाऱ्या कर्मातून त्याची प्रवृत्ती मागच्याच पावलाने माघारी फिरते. त्या क्रमात तो प्रवृत्तसुद्धा होत नाही. मग आता ज्या अंतःकरणामध्ये प्रवृत्तीच निर्माण होत नाही त्या हातातून कृती कशी काय निर्माण होईल? आवडी ती वृत्ती किरटी आधी म्हणूनची उठी, मग ते वाचा दिठी करासिये. आता प्रवृत्तीच माघारी फिरली आहे तर कर्माचं अनुष्ठान कसं होईल? म्हणजे कोणतं कर्म? मन जन्म मरणदायक असणारं कर्म ते नाही करत, तो काम्यादी कर्म नाही करत, पण मोक्षाला प्राप्त करून देणारं कर्म मात्र प्रसन्नतेनं करतो, असा त्याचा अर्थ घ्यायचा. कर्माच्या बाबतीमध्ये कसा माघारी फिरतो? ज्ञानोबारे उदाहरण देतात. पै आगी माझी नरी गवे आथाविन घलवे, धगधगीत नागवे शूळ जेवी, का काळिया नाग धुंदवात, देखोनी न घालवे हात, न वचवे खोप्यात व्याघ्राची, तैसे कर्म अकरणीय, देखोनी महाभय, उपजे निसंदेह बुद्धीजिये. ती बुद्धी सात्विक आहे असा त्याचा अर्थ पुढे घ्यायचा. आता या ओळीचा सगळा संबंध 17व्या ओळीपर्यंत आहे बरं, पण आपण दृष्टांताची योजना तिथपर्यंत या ओव्यांचा संबंध घेऊ. उदाहरण असं आहे की जे कर्म आपल्याला अकरणीय आहे, ज्या कर्मामध्ये आपल्याला जन्म आणि मरणाचं महान भय प्राप्त होणार आहे, अशा कर्मामध्ये तो कशा प्रकारे माघारी फिरतो किंवा त्याची बुद्धी त्या कर्मामध्ये प्रवृत्त होण्याकरता कोणताही निश्चयच करत नाही किंवा निस्संदेह निसंशय कशी माघारी फिरते याकरिता उदाहरण आहे. कल्पना करा, एखाद्या ठिकाणी अग्नी लागला, त्या अग्नीमध्ये मनुष्याला प्रवेश करावासा वाटतो का? नाही करावासा वाटत. ज्याप्रमाणे ते पांडव त्या लाक्षागृहामध्ये राहिले की एक अग्नीची ठिणगी जरी पडली तर क्षणार्धामध्ये संपूर्ण महाल भस्मसात होणार. आणि असा भडकलेला अग्नी जर एखाद्या घराला लागला असेल तर त्या अग्नीमध्ये मनुष्याला प्रवेश करावासा वाटतो? नाही. आगी माझी नरी गवे, अग्नीमध्ये मात्र मनुष्याला प्रवेश करता येत नाही. पाण्यात प्रवेश करता येतो, पण जर पोहणार असेल तर प्रवेश करू शकतो, तसा अग्नीमध्ये मात्र प्रवेश करता येत नाही. आगी माझी नरी गवे किंवा आथावीन घलवे. आथावी म्हणजे खोल पाणी. खोल पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला ते नर्मदा परिक्रमेला जावं लागेल. तिकडं गाई घाट आहे बघा, भेडा घाट वगैरे, भयंकर खोल पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये उडी टाकता येईल का? दम लागतो बघा. जर वरवर पाणी असेल तर श्वास पुरू शकतो, पण जर या खोल पाण्यामध्ये बुडी मारली आणि जर श्वास तुटला तर मग पाणी नाकातोंडामध्ये प्रवेश करतं. म्हणून खोल पाण्यामध्ये एखादा व्यक्ती बुडी मारण्यासाठी प्रवेश हिम्मत करत नाही. आथाविन घालवे किंवा तिसरं उदाहरण धगधगीत नागवे शूळ चेवी. जुन्या काळामध्ये त्या शूळावर जाण्याची शिक्षा असायची. म्हणजे अनुकुचीदार खांब असायचा ज्याचा प्रारंभ सुईपासून झालेला आहे आणि तो नंतर आकाराने तो खांब मोठा होत जायचा. ज्याने प्रचंड भयानक कर्म केलं आहे चुकीचं, त्याला त्या सुईच्या आकाराच्या खांबावर बसवायचं आणि मग ती सुई त्याच्या अंगामध्ये प्रवेश करत जसा तो आकाराने शूळ मोठा होत जायचा. अगोदर सुईप्रमाणे बारीक आहे, नंतर मग तो दाबनाप्रमाणे होईल, नंतर एखाद्या गजाप्रमाणे होईल. असं करता तो एखाद्या मल्ल खांबाप्रमाणे मोठा होत जाईल आणि मग तो खांब याच्या वजनाने वजनाने खाली आला की तो खांब असा वरती जायचा. तो जागेवरच राहायचा, पण शरीर खाली आल्यामुळे तो वर गेला असं वाटायचा आणि मग शरीराचे 2 तुकडे होऊन जायचे. मग असा जर धातूचा एखादा शूळ असेल तर त्याच्यावर बसावंसं वाटतं का? नाही. आणि ज्ञानोबारे म्हणतात सामान्य लोखंडाच्या शूळावर जर बसावंसं वाटत नाही आणि तो लोखंडाचा शूळ तप्त झालेला आहे बघा, लोखंड अगदी अग्नीने, तर त्याला हात लावावंसं वाटेल का? धगधगीत नागवे शूळ जेवी. ज्याप्रमाणे प्रखर असणारा शूळ तो आपल्याला हातामध्ये धरता येत नाही किंवा त्याला स्पर्श करता येत नाही, भयंकर आहे की नाही? अग्नीमध्ये प्रवेश करणं मृत्यू, खोल पाण्यामध्ये बुडी मारणं मृत्यू,
आणि धगधगीत शूळाला स्पर्श करणं किंवा त्यावर बसणं हे सुद्धा मरणाला कारण आहे. म्हणून कोणी त्याला स्पर्श करत नाही, हिम्मत नाही करत. किंवा आणखीन उदाहरण देतात, का काळिया नागधुंद वात, अगोदरच काळिया काळ्या वर्णाचा, त्यातही पुन्हा विषारी नाग, आणि त्यातही तिसरं लक्षण धुंद वात. वात म्हणजेच काय? वारा. आणि धुंद वात म्हणजेच काय? फुत्कार करणारा तो आहे, म्हणजे त्याच्या मुखातून विषारी हवा बाहेर पडते आहे. ते 4च प्रकारचे सर्प विषारी म्हणतात. त्यामध्ये नाग, घोणस, मण्यार, आणखीन एक आहे बघा, कोणता? फुरसे. फुरसे ओवीमध्ये आले बघ, गुणी असे नागवे फुरसे जैसे. ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे बघ त्याचा उल्लेख. ते 4च सर्प विषारी आहे. हे 4 जरी विषारी असले तर बाकीचे पाहिले सुद्धा भीती वाटतात. हे सर्पाची रचना अशी असते ना की त्याच्या अंगाची रचना जरी पाहिली, तो लहान असो, मोठा असो, विरोधी असो किंवा सत्ताधारी असो, त्याची भीतीच वाटते बघा. हे काळिया नाग, काळ्या वर्णाचा पुन्हा नाग आहे आणि तोही फुत्कार टाकणार आहे. तर देखोनी, तो पाहिल्यानंतर त्याच्या वारुळामध्ये हात घातला जातो का? देखोनी न घालवे हात. कारण जर हात घातला तर हात रिकामा येत नाही, मग महाप्रसाद प्राप्त करूनच येतो की. काळ्या नागधुंद वात, देखोनी न घालवे हात. त्या बिळामध्ये हात घालण्याची हिंमत कुणी करू शकत नाही. न वचवे खोपे आत व्याघ्राची, किंवा वाघ ज्या गुहेमध्ये राहतो, वाघाची खोपा, खोप म्हणजेच काय? गुहा, किंवा एखादं त्याची काय आहे? शिकार करण्याचं ठिकाण, जाळी असते बघा. सहसा हे वाघ असतात ना, जाळीमध्ये राहतात. आपण जर या भागामध्ये गेलो, इकडे ऊसाच्या असणाऱ्या फळामध्ये बिबटे राहतात बघा ते, किंवा वाघही राहतात. आता मानवाने जंगलामध्ये अतिक्रमण केलं, पण त्यांना राहण्याकरता जागा नाही, तर ते आता ऊसामध्ये राहतात. काही दिवसांनी आपल्या घरातच येऊन राहणार आहे. बिचाऱ्यांना जागा नाही, ते काय करणार आहे? पण असा एखादा वाघ एखाद्या गुहेमध्ये राहत असेल तर त्याच्या प्रवास हा एखादा व्यक्ती करतो, तो मला आता आहे ना कुठंतरी मुक्काम केला पाहिजे. या डोंगराच्या कडेला खोप दिसते बघा, एक भुयार दिसतं आहे, एक गुहा दिसते आहे, तर आपण त्याचा आश्रय करू, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रवासाला भीती राहणार नाही. तिथपर्यंत गेला, पण त्याला लक्षात आलं त्या गुहेच्या समोर हाडं पडलेले आहे, आणि हाडं पडले याचा अर्थ मांसाहार करणारा वाघ किंवा सिंह इथे राहतो आहे. तिथे राहता येईल का? न वचवे खोपे आत व्याघ्राची. मनुष्य म्हणे मी झाडावर रात्रभर राहील, पण वाघाच्या गुहेमध्ये मात्र प्रवेश करणार नाही. हे उदाहरणं कशाकरता सांगतात? तैसे जर काम्याधिक कर्म समोर दिसलं तर ते आपल्याला भीतीदायक आहे, संसार प्राप्त करून देणार आहे, म्हणून त्या कर्माला तो स्पर्श करत नाही. तैसे कर्म अकरणीय, देखोनी महाभय उपजे, निसंदेह बुद्धी जी आहे ती बुद्धी सात्विक आहे, असं जाणून घ्यावं बरं. बऱ्याच लोकांना हे कळतच नाही ना. जोपर्यंत तारुण्य आहे, आपल्या धनाचा पाठीमागे आश्रय आहे आणि उन्मत्तपणा आणि अविचाराचं साह्य आहे, तोपर्यंत माणसं चुकीचीच कर्म जास्त करतात. कशा करता? क्षुल्लक सुखाच्या भोगासाठी किंवा नाशिवंत सुखाच्या प्राप्तीसाठी तारुण्याचं बळ असतं, संपत्तीचा आश्रय असतो, बुद्धिमध्ये अविचार असतो, आणि मित्रांची संगती अशीच असते भयानक. त्यामुळे वाईट कर्म करण्यामध्ये त्यांना काही वाटत नाही. पण कुठपर्यंत? जोपर्यंत बळ आहे, शक्ती, तोपर्यंत. एकदा कर्म जर प्रवृत्त झालं फळ देण्याकरता, मग तेथे न चले काही. तिथे तुम्ही रडा, खाली पडा, काही करा, काही चालत नाही, ते भोगावं लागतं. अकरणीय कर्म करत असताना जी बुद्धी घाबरते ना, ती बुद्धी सात्विक असते. बऱ्याचदा हे सात्विक बुद्धीवाले लोक जे असतात ना, त्यांच्याकडे धृतीचा अभाव असतो. आपण करणारं कर्म, आता हे महाविद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी असतात, त्यांना कळतं की आपण हे कर्म जर केलं, व्यसन केलं तर हे वाईट आहे, पण बाकीचे मित्र त्याला नावं ठेवतात आणि म्हणून तो त्या मित्राच्या प्रलोभनाला बळी पडतो. आपला निश्चय बुद्धीचा चांगला आहे, पण अनुष्ठाना आणण्याकरता धृती किंवा धैर्य नाही. सात्विक धैर्याचा अभाव असेल तर ते जे चांगले विद्यार्थी हुशार असतात बघा, पण जर चुकीच्या मित्राच्या संगतीमध्ये गेले तर अभ्यास करणारा सुद्धा कालांतराने नापास होतो. बरेच विद्यार्थी हुशारही असतात, पण ऐन परीक्षेच्या काळामध्ये
नापास का होतात त्याचं कारणच आहे की बुद्धी चांगली आहे पण धृती चांगली नाही. म्हणून सात्विक धृती जर नसेल तर प्रवास परमार्थाचा, नसेल तर मग मात्र माघारी फिरता. म्हणून तर त्याला सध्याच्या काळामध्ये स्टेटस सिम्बॉल म्हणतात बघा विद्यार्थी. म्हणजे प्रौढीपणाचे काहीतरी प्रतीक मिरवतात आणि त्यामध्ये वाहून जातात. म्हणून आपल्याला जरी एखादा व्यक्ती म्हणला काय तू घाबरट आहे आणि तो मग महाविद्यालयामध्ये शिकतो आणि तो तर काही व्यसनही करत नाही किंवा रात्रभर जागतही नाही असं म्हणला तर आपला निश्चय ढळला नाही पाहिजे. आणि बऱ्याच लोकांचा विद्यार्थ्याचा हा निश्चय ढळून जातो. तैसे कर्म अकरणीय, ते कर्म अकरणीय आहे. देखोनी महाभय उपजे, ते पाहिल्यानंतर ज्याला फार मोठी भीती निर्माण होते. लोक त्याला काय म्हणतात माहिती आहे का, तू घाबरट आहे, तुझ्यामध्ये कोणत्या प्रकारची हिंमत असं नाही. म्हणजे वाईट कर्म करायला हिंमत लागते असं त्यांचं म्हणणं आहे. देखोनी महाभय उपजे निसंदेह निसंशय, ज्या बुद्धीमध्ये अकरणीय कर्माच्या विषयी महाभय निर्माण होतं ती बुद्धी सात्विक असते. बरं, वास्तविक त्याला जन्माच्या आणि मरणाच्या भीतीचं काही वाटत नाही, पण अकरणीय कर्म करण्याची मात्र भीती वाटते. तर ही भीतीसुद्धा चांगली आहे. वाढिले रांधोनी विषय ते तर जाणीचे मृत्यू न चुके, तेवे निषिद्ध का देखे बंधा तेजो. निषिद्ध कर्म आहे की नाही. बऱ्याचदा कधी हे आईवडील कष्ट करतात बरं का, बिचाऱ्या विद्यार्थ्यांचे कष्ट करतात, गावाकडे मोलमजुरी करून त्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवतात. आणि इथं ते मुलं रात्रभरून जागी राहून काय करतात, रमी सर्कल एवढंच करतात, बाकी काही करत नाही. किंवा ते जुगार आहे की नाही हल्लीच्या काळामध्ये, जंगली रमी वगैरे खेळतात की नाही. त्याचं कारण काय आहे, वाईटच कर्म आहे ते. विद्युत खेळणं का चांगलं आहे का. पण मग बाकीचे विद्यार्थ्यांना तुझ्यात काही हिंमत आहे, रात्रभर जागी राहतात. सुरुवातीला ते काही 100-200 रुपये मिळतात, पण एकदा प्रलोभन वाढलं, मी असे कितीतरी उदाहरणं पाहिले, ते स्पष्ट सांगता येत नाही ना. हे काय तुम्ही थेट प्रक्षेपण करतात ना, त्यामुळे थोडे प्रतिबंध येतात. आणि असे कितीतरी लोक पाहिले आहेत जे चांगले होते, म्हणजे अगदी परमार्थामध्ये प्रवेश करणारे सुद्धा दिसत होते आपल्याला. पण काय करावं, ते मात्र वाईट संगतीमध्ये लागल्यामुळे अशा कमी कष्टामध्ये पैसे कमवण्याच्या मार्गात पडल्यामुळे त्यांचे कमीत कमी 2-3 लाख रुपये गेले आहेत. असे कितीतरी लोक सांगता येतात आपल्याला. असो, वाढिले रांधून तो काय आपला विषय नाही, पण गेलाही पाहिजे की नाही समाजापर्यंत. बरेच लोक कीर्तनात 9 ते 11 कंटाळा करतात. म्हणजे श्रोते नाही, टाळकरीसुद्धा 9 ते 11 कंटाळा करतात. पण तेच मात्र असा जर ग्रुप त्यांचा जमा झाला तर 2-2 वाजेपर्यंत त्याच्यावर खेळत राहतात. शोकांतिक आहे बघा ही गोष्ट. वाढिले रांधोनी विषय तेथ जाणीचे मृत्यू न चुके, तेवे निषिद्ध का देखे बंधा तेजो. जे निषिद्ध कर्म आहे त्यामध्ये तो बंधनाला हे प्राप्त करून देणारं कर्म आहे. त्या बंधनाला तो पाहतो, ज्याद्वारे पाहतो ती बुद्धी असते आणि त्या बुद्धीला म्हणतात सात्विक बुद्धी. तेवी निषिद्धी का देखे बंधा तेजो. कसं पाहतो, एखाद्या पुरुषाला उपवास पडला आहे बघा 2-4 दिवसाचा, आणि त्याला मित्राकडून आमंत्रण मिळालं व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आहे म्हणतात बघा, असं समूह एक. आपल्याला माहिती नाही, मी काही त्याच्यामध्ये नाही आहे, सदस्य नाही त्याच्या. आणि त्याला आमंत्रण मिळालं की इथे आपल्याला आज जेवण आहे. जेवायला गेला बिचारा. आता ते स्वागत पाहिलं तर त्याने अंगणामध्येच पाट ठेवलेला आहे चरण प्रक्षालन करण्यासाठी. त्या पायऱ्यावरून चालू लागला तर रांगोळी काढलेली आहे. घरामध्ये पाऊल ठेवला तर चांगली सुगंधित द्रव्य वापरलेले आहे. बसालाही पाट, ताटालाही पाट. असं तो बसला आणि सगळे पदार्थ वाढून ठेवले. तुम्हाला एक सांगू का, ते ताट शृंगारित करण्याचं सुद्धा एक कला असते बरं. कोणतेही पदार्थ कोणत्याही बाजूला ठेवायचे नसतात. ऐकून ठेवा फक्त. लोणचं आणि ती चटणी वगैरे असते की नाही, मीठ ते उजव्या हाताला असावं, भाजी जवळ असावी, रसाची वाटी लांब असेल तरी चालते, घेता येते. सगळे पदार्थ त्या ताटामध्ये व्यवस्थित वाढावे लागतात. असे पदार्थ वाढलेले आहेत सगळे. आणि तो आता त्याला श्लोकाची घाई झाली. बिचाऱ्याचा 15 वाद्य पाठच होता, तो करावाच लागतो की नाही आळंदीमध्ये असल्यामुळे. आणि तो उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म श्लोक झाला. पाणी फिरवणार आणि पहिला घास कशाचा घ्यायचा असतो, तुपाचा. म्हणजे भात वरण आणि त्यावर तूप, पहिला घास त्याचा घ्यायचा असतो.
शेवटी भात खाता तर तो भाग वेगळा आहे, पण पहिलाही घेतला पाहिजे. असा तो घास घेणार. तेवढ्यात कानात बसणाऱ्या व्यक्तीने त्याला सांगितलं, आहे तो एवढ्या आनंदाने घास घेतो आहे, पण तुला माहिती आहे का, वाढिले रांधुनी विषय. शब्द कसा आहे बघा, हे पदार्थ रांधिले, रांधुनी म्हणजे पक्व केले, शिजविले, पण पाण्यात नाही, विषाने शिजवलेले आहे. म्हणजे बा थोडं 2-3 थेंब विष कालवलं असं नाही आहे, विषाचंच पातेलं होतं सगळं, विष भरलेलं, आणि त्यामध्ये मग भाजीला फोडणी दिली आहे. आणि असे पदार्थ वाढिले, हे जर त्याने ऐकलं तर ज्ञानोबाला म्हणता, विषय रांधिली रस सोये, जै जेवणारा ठावी होये, तै तो ताटाची सांडूनी जाये जिया परी. तो सगळ्या ताटाचा परित्याग करून निघून जातो. तो उठला आणि यजमानाने त्याला सांगितलं, अहो जेवा, तुमच्याकरता तर हे सगळं ताट तयार केलं आहे. नुसतं जेवणाला पदार्थ आहे असं नाही, पंचपक्वानात आहे, पण जेवल्यानंतर दक्षिणासुद्धा आहे. तो दक्षिणा नंतरचं पांढरं कापड, बांबू हे विकत घ्यायला कामं येणार आहे का? वाढिले रांधुनी विषय, तेथ जाणे जे मृत्यू न चुके, मृत्यू न चुकणारा प्राप्त होणार आहे. म्हणजे मरण टाळणार नाही का? विषापासून सगळे पदार्थ तयार केले आहे. जसं तिथं मृत्यू चुकत नाही, तसा निषिद्ध कर्म पाहिलं की त्यामध्ये जो बंधनाला पाहतो, बंधन चुकणार नाही असा विचार करणारी बुद्धी, त्या बुद्धीला म्हणतात सात्विक बुद्धी. मग बंध भय भरीती, ती निषिद्धी का प्राप्ती, विनियोग जाणे निवृत्ती कर्माची. बंध कोणता आहे? कर्तृत्व, जन्म मरण हे बंधनच आहे. अशा बंधनाच्या भीतीनं ओतप्रोत असणारं जे भरलेलं कर्म कोणतं? ती निषिद्धी प्राप्ती. असं निषेधात्मक वाईट कर्म, चुकीचं कर्म जर कदाचित आपल्यासमोर प्राप्त झालं, उभं राहिलं, तर तेव्हा कर्माची निवृत्ती विनियोग जाणे. विनियोग म्हणजे व्यवस्था आणि निवृत्ती म्हणजे सुटका. त्या कर्मातून आपण निवृत्त व्हावं, आपली सुटका करावी. अशा प्रकारची जी बुद्धी व्यवस्था जाणते, विनियोग जाणते, त्या बुद्धीला सात्विकी बुद्धी किंवा सद्बुद्धी असं म्हणतात. म्हणून कायम मनुष्याची बुद्धी सावध असावी. बरं, कायम ज्याची बुद्धी कायम सावध आहे तोच साधक आहे. आणि बेसावध असेल तर कधी चुकीचा पाऊल पडेल, कधी प्रमाद घडेल, सांगता येत नाही. आणि चुकीचं कर्म जर घडलं आणि जर तो प्रामाणिक असेल तर त्याच्या मनामध्ये कायम ते शल्य बोचत असतं बघा, कायम त्याला टोचणी लागते. नाहीतर राजस बुद्धी असेल तर त्याचं काही वाटत नाही, तो नाही माझंच बरोबर आहे, अशा दुराग्रहाने तो वाढलेला असतो. पण ते मात्र उपयोगाचं नाही. बंधांच्या भीतीने भरलेलं निषिद्ध कर्म आपल्यासमोर आलं की त्यातून निवृत्त होण्याचा तो व्यवस्था जाणतो. ज्या बुद्धीच्याद्वारे ती बुद्धी सात्विक बुद्धी असते. ऐसेनी कार्य विवेकी, प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा पुडा कुडा पारखी जिया परी, तैसे कृत्याकृत्य शुद्धी बुझे जे निरवधी, सात्विक मणिपे बुद्धी तेची तो जाण. ऐसेनी अशा प्रकारे कार्य काय आहे, अकार्य काय आहे, या बाबतीमध्ये निवड करावी, विवेक करावा. त्या विवेकाच्याद्वारे विवेक करणारी सात्विक बुद्धी आहे. बरं, त्यानंतर प्रवृत्ती निवृत्ती मापकी, प्रपंच आणि परमार्थ. प्रवृत्ती म्हणजेच प्रपंच, निवृत्ती मार्ग म्हणजेच परमार्थ. प्रपंचाचा आणि परमार्थाचे माप घेणारी, त्याला ओळखणारी जी बुद्धी, त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. निवड कशी करते? कार्य अकार्याची निवड, प्रवृत्ती आणि निवृत्तीची निवड कशी करते? ज्याप्रमाणे एखादा पारखी व्यक्ती असतो, खरा कुडा पारखी जिया परी, एखादा रत्न पारखी, खरं रत्न कोणतं आहे आणि खोटं रत्न कोणतं आहे याची पारख करतो बघा. खरं रत्न जर लोहाराच्या ऐरणीवर ठेवलं, घणाचा घाव घातला तर वाचतं, ते खरं आहे. आणि करणीचं जर असेल तर पाण्यात जरी ठेवलं खडीसाखरेचं रत्न तरी ते मात्र नष्ट होऊन जातं. अशी जो पारखी व्यक्ती निवड करतो तशी जी बुद्धी निवड करते. तैसी कृत्याकृत्य शुद्धी, शुद्धी म्हणजेच काय? निवड. बरं, संशोधन. पण केली शिता शुद्धी म्हणजेच काय? जानकी मातेचं संशोधन. तसं इथं कृत्य आणि अकृत्य शुद्धी म्हणजे संशोधन. करणीय कर्म
आणि अकरणीय कर्म याचा निवड करण्याच्या बाबतीमध्ये जे निरवधी बुझे म्हणजे ज्याला समजतं, आणि निरवधी म्हणजे चांगल्या प्रकारे शेवटपर्यंत चांगल्या प्रकारे ज्या बुद्धीला कृत्य आणि अकृत्य चांगल्या प्रकारे समजतं. ज्ञानोबाराय किंवा भगवान परमात्मा म्हणतात सात्विक बुद्धी म्हणिपे ते चित्तू जाण. अशा बुद्धीला निवड करणाऱ्या अंतकरणाच्या सर्व वृत्तीने संपन्न असणाऱ्या त्या अंतकरणालाच बुद्धी असं म्हणतात. आणि त्याच बुद्धीला तू जाण बरं, ते चित्तू चकाराने सांगतात. तीच बुद्धी परमार्थाला उपयोगाची आहे, ती जाणावी. राजस आणि तामस बुद्धी कशी आहे, जिचा परित्याग करायचा आहे ती पण जाणावी. आणि तिचा विचार परमात्मा सांगतील. तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.